मोकळे से खुले आभाळ ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग तू श्रीकांत आहे ना? श्रीकांत, त्याला मी एकदम मजेत म्हणालो लग्न ठरलंय. मजेत. माझं खरंच काही लग्न वगैरे ठरलेलं नाही हो. एक नंबरचा इज्जत काढते ती. हा मला पण त्याचीच भीती आहे. आई बाबाचं ऐकत नाही तू. लग्न झाले ह्या पुरीला फाडून नाही ठेवणार. करेक्ट बोलतायत आई बाबा. मला काहीतरी जालीम उपाय शोधला पाहिजे याच्यावर. श्रीकांतला वाटत असेल पण त्याला माहित नाही तू श्रीकांत मोरे असेल तर मी हरिश्चंद्र नागपूरकर आहे. मोजून घेतो. बेबी काय झालं? बरं वाटत नाहीये? खूप थकल्यासारखं झालं अभि. ठीक आहे, मी काम करतो, तुला आता घरी सोडतो, तिथे मस्त आराम कर. हा नाही, घरी नको, घरी नको. का? कॅफेवर कोण? राघवला येऊ दे ना, मग आपण घरी जाऊया. मुलं आहेत, थोडा वेळ मॅनेज करतील, काही प्रॉब्लेम नाही नाही येणार. अभि, थांब, मी राघवला फोनच करते. ठीक. फार कसं तरी होतं रे मला. म्हणूनच सांगतो ना घरी सोडतो. हा शाल्मली. हॅलो राघव, अरे कधी येणार आहेस तू? मग सांगता नाही येणार कारण नागपूरवरून आई बाबा आलेत, त्यांच्याशीच बोलतोय. काय? अय्या, अरे आम्ही सुद्धा येतोय. हा तिथे आम्ही येतो. ओके, मी सांगतो त्यांना तुम्ही येताय म्हणून. अरे सांग. चला, आम्ही आलो. बाय. ओके. ठेवला शाल्मली ना. बाप्पा ऐक ना आपलं. बरं आई, हा, शाल्मलीचा फोन होता. शाल्मली आणि अभिमान तुम्हाला भेटायला येतात. लय भारी काम झालं. बाप्पा 100 वर्ष आयुष्यात दिले, तिचाच विचार करत होते. चल, मोरे वैलींकडे जायचंय मला. त्यांच्याकडे माझं काम आहे. सगळं तिकडेच आहे ना. चल चल मग चल. आपण का थांबलोय? हा चल, ये चल. चल चल चल, जायचंय आपल्याला. एक मिनिट, राघव नक्की असं बोलला काय? हा, एवढी काय एक्साइट झालीस? अरे आई बाबा आले. चल चल. वा, कोणाचे? विनायचे आई बाबा. हो, वाव. चल चल चल. अगं पण तू थकलीस ना, आता घरी जाऊ, आराम करू, संध्याकाळी जाऊ ना. अरे वेड्या, ही बातमी ऐकली आणि माझा सगळा थकवा दूर पळालाय. चल आपल्याला जायचंय. थांब, मी बॅग आणते लगेच. अजबच रसायने. अहो ऑमलेट बनवायले अंड फोडून गॅसवर ठेवायची काय गरज आहे? आज फोडून नुसतं उन्हात ठेवा, ऑमलेट तयार. एवढी गरमी आहे आमच्या नागपूरले. अहो तुम्हाला सांगतो, त्या गरमीला कंटाळून मी मुंबईला आलो. इथे बघतो तर इथे येऊन सेमच. म्हणजे मुंबई नागपूर काय फरकच राहिला नाही आजकाल. दादा वहिनी येऊ का? कशा आहात? मी बरी आहे. मी तर येणारच होते तुम्हाला भेटायला. तुम्हाला त्रास नको ना म्हणून मी चाले. खूप बरं केलं. नमस्कार वहिनी. हा नमस्कार भाऊ, नमस्कार. ह्या खेपेस तुम्ही आलात ना, हे खूप चांगलं केलं का? नाहीतर मी दादांना ठणकावणारच होते. अहो वहिनी न आणून सांगता कोणाले? अहो विदर्भाले जसा दुष्काळ मागे लागला असतो तशी ही माझ्या मागे लागलेली असते. मी तुमच्या मागे लागली? तुम्ही म्हणला चल तारामती मुंबईला यायचंय म्हणून आले ना तुमच्या बरोबर. मग मी म्हणालो म्हणून तू नाही म्हणाली का? भरली बॅगन आली माझ्या मागे लगेच. कसं ते? यावेळी त्यांनी यायलाच पाहिजे. अशा वेळी. अशा वेळी म्हणजे? म्हणजे विनयचं लग्न ठरलंय ना, त्याची खरेदी करायला आला ना तुम्ही. श्रीकांतने सांगितलं सगळं आम्हाला.
नाही ते कसं झालंय, खरं सांगायचं तर ते तुमच्या श्रीकांत जरा गैरसमज झाला. विनेचं लग्न बिग्न नाही ठरले. अहो विनेला ना काम ना धंदा, त्याचे स्वतःचे पोट भरायचे वांदे, त्या पुट्टीला काय खायला घालील. अहो विनेच्या चुलत भावाचं त्याचं लग्न ठरलंय. गावी आलो तर तेव्हा ओळख करून दिलीच की तुमची, त्याची ओळख करून दिली मी. सावजी सावजी हो, ओळखतो मी तुम्हाला. येस 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 येस. अरे अगं नाही, मी स्वतः ऐकलं ते म्हणाले. नाही असू दे होत असू. पण मी काय म्हणतो, उलट तुम्ही तुमच्या श्रीकांत का नाही लग्न जमवत. अहो चांगलं एवढं शिकलेलं पोट आहे, अमेरिकेहून आले. अहो हे सांगितलं तरी कोणी डोळे झाकून पोटी देईल. आम्ही लाख बघू मुलींनी याला पसंत नको का करायला. म्हणजे हा मुलींना बघायला गेल्यानंतर त्या मुलीकडे बघायचं सोडून पोह्यामध्ये मीठच कमी आहे, सोफा असं ठेवतात का, हे भांडीच नीट धुतलेली नाहीयेत, पडदे बदलायला, हे असं सगळं करत राहणार. त्याच्या भीतीने आम्ही काय करतो, आम्ही मुली बघायचा कार्यक्रम सुरूच नाही केला. करूच नका. लग्नाची वेळ आली की माझी मीच बघेन मुलगी. श्रीकांत अरे गंमत करत होते ते. हो अगं मलाही कळते गंमत करत आहेत ते. मी काय रागावून जात नाही आई. मला मोठी ऑर्डर मिळाली ना म्हणून जावं लागतंय मला. एन्जॉय. आई बाबा कशी आहेस तू? मी मस्त आहे. थांब, थांब, थांब. हा आता वाकायचं नाही. आहात कशा तुम्ही? अगं मी बरी आहे. हे थोडं बोलतात म्हणून बारीक झाले, पण बाकी ठीक आहे. हा नाहीतर ही आणि चवळीची शेंग सेम टू सेम. हा बरोबरच आहे. बाकी या पोट्ट्याकडनं अपेक्षा करण्यात काहीच फायदा नाही. पण या दोघांनी एकदम गोड बातमी दिली. मी अख्ख्या गावभर आहे ना जिलबी वाटत फिरत होते. अहो नुसती जिलबी नव्हती वाटत. जिलबी वाटताना सगळ्यांना सांगत सुटली, मी आजी होणार आहे, मी आजी होणार आहे, मी आजी होणार आहे. अहो गावातले सगळे लोक मला विचारायला लागले, तुम्ही पोट्याचं लगीन कधी केलं. असू दे असू दे. हा वहिनी तुम्ही आज चला. आकांक्षा तू पण चल. चल आज जाऊ जरा. विना जा जाऊन माझी पिशवी आणि फळं घेऊन ये. जा जा चल. काय झालं ताई? चल चल ये 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 ये. अगं या. हो येते, पण काय ते सांगाल का? मलाही काही कळत नाही काय चाललंय ताई. काय अहो काय झालं, तुम्ही असं आत का घेऊन आलात? पप्पा एक मिनिट बाजूला बाजूला. हा ताई बस. मी बस. हा बस बस. बॅग दे. हा ते सावकाश सावकाश बस. ताई काय करताय? पप्पा तुझी चोरोटी भरली का? हा रोटी हा कशासाठी असते ती? घ्या. ताई मी खरंच विसरले होते. बरं झालं तुम्ही आठवण करून दिली. अहो आम्ही गावच्या बायकांना हे रीतरिवाज बिलकुल विसरत नाही. पक्के लक्षात राहतात. बरोबर. आणि आपण यांना नाही शिकवलं तर यांना कसं कळणार. हा? खरे चल. ओढणी तुझी ओढणी दे ना एखादी. हा. ओढणी लागेल ना ओढी भरायला. अगं हो. आई यात फळ आहेत हा हा आणि ही ती दुसरी पिशवी. हा बाप्पा आणलं ना सगळं. हा काय सांगायचंय? हा, ते. नाही काय राहिलंय मग? असं मजा. का म्हणजे मला बघू जरा तुम्ही काय करताय ते. बाप्पा बायकांचा कार्यक्रम आहे. मग काय झालं मी तुला हा कार्यक्रम बघायचा आहे. हो मग त्यासाठी तुला साडी नेसावी लागेल. हा? आकांक्षा याला साडी नेसव ग. याला बघायचे कार्यक्रम. अरे थांब ना, थांब ना. अरे थांब. अरे आकांक्षा जा. याला शी आहे ही अशी कशी आहे. मला थोडा वेळ तिकडे थांबू पण दिलं नाही. बायकांच्या कार्यक्रमात तुझं काय काम आहे तिथे. बायकांचे कार्यक्रम म्हणजे फुल हम आप के कौन फील आहे ना. भाई वा. सिनेमाचं सगळं तुम्हाला ठाऊक, पण परंपरेमधलं सगळं भुई सपाट. अरे तुझ्या बायकोची तिकडे रिस्तर चोरोटी भरतायत. हा कोणी नाचत नसेल हा भाग वेगळा. नाचत कसे नसतील. आईचा काही भरोसा नाही. नाचत पण असेल. ते पण खरंच आहे. आपण बघायला जायची गरज नाही. जमीन हादरायला लागली की कळेल आपल्याला. बाबा काय तुम्ही चोरोटी म्हणजे
वहिनी घ्या तुम्ही ओटी भरा. काही तुम्ही सगळी तयारी केली आहे ना, तुम्हीच भरा ओटी. अहो ती मला आई म्हणते ना, मग आई ओटी भरत नाही म्हणून भरा तुम्ही. हा. थांबा हा. माझी चौरोटी बनणार आहे. वाव, इतकं मस्त वाटतं ना मला. घ्या बरं. प्रेग्नन्सीत ना लाड होतात हे माहिती होतं. चौरोटी वगैरे वेगळंच आहे. मस्त मजा येते ना. हो, मी पण पहिल्यांदाच बघते. हा हा बघ बाप्पा बघ कशी ओटी भरतात ते. तुम्ही दोघी नीट बघून घ्या, पुढे तुम्हाला हे घेऊन जायचंय रीत बात सगळं. आता आधी हे देऊ ना, हा, नंतर हा, फळं देऊ ना. हा. हा. घे बाळा. हा. झालं ताई. पाहिलं का बाप्पा कसं ते हा सगळं असं करायचं असतंय रीतीप्रमाणे. हा बाबा मला एक गोष्ट सांगा काय की चोरोटी ही बाळाच्या आईचीच का भरायची, बाळाच्या बापाची का नाही भरायची? मी तुझं असं म्हणणं आहे की आता आम्ही इथे तुझी ओटी भरायची. काय प्रॉब्लेम आहे? हा आणि कशात भरायची? शर्टात. हा? अरे ओटी भरण्यामागे काहीतरी शास्त्रीय कारण असतं, ते उगाच नाही भरत. आणि ओटी भरण्यापेक्षा जिच्या पोटी बाळ आहे तिची काळजी घे जरा. खरं खरं आता शालमलीची काळजी घेणं तुझी फर्स्ट प्रायोरिटी आहे बरं का अभिमान. हो कामाकडे दुर्लक्ष झालं तरी चालेल, चालेल. शालमलीकडे दुर्लक्ष होता कामा नये. नाही गरज पडली तर या उपट सुंबांना लाव कामाला. असतो काय भैताडा गाडवांनो, तुम्ही काय असताय? अरे हसण्यापेक्षा त्या पोटीची काळजी घ्या. वहिनी आहे ती तुमची आणि वहिनी आई समान असते. हा ऐकलं का? शाल्मली वहिनी मग आई समान असते हे महत्वाचं आहे. हा. कसं वाटतंय ना शालमली वहिनी. ऑड वाटते? आई बाबा म्हणायला पण ऑड वाटत असेल तुले. तुला आणि तुझ्या बाळाला कोणाची नजर नको लागायला. हा थांबा थांबा राहिलं एक गोष्ट. काय राहिलं? काही? हा आणखी काहीतरी खाऊ आहे तुझ्यासाठी? बाप्पा अगं बाळपणामध्ये की नाही आंबट खावंसं वाटतं, मग बाजारातलं खायचं नाही, घरचं तुझ्यासाठी करून आणलंय. हे घे. हा हा. हे बघ. हे काय? चिंच आई गं. तुझ्यासाठी चाललं बाप्पा सगळं. लोणचं खाऊ का? खा खा. काका काय ग? एक नंबर झालंय लोणचं. अगं बाई चला मी पण आता जेवणाचं बघते. लोणचं आलंय म्हणजे आता ह्या लोणच्या बरोबर सगळे मस्त जेवणार आहेत. हा? चला मी पण येते मदतीला. चल चल हे घ्या बाप्पा सगळं आणलंय तुझ्यासाठी. ते सगळं खा. वा, मस्त जेवण झालं बरं का. सगळ्यांनी 4-4 घास जास्त खाल्ले नाही का? वा वा. आणि याचं कारण काय मुळात? लोणचं. काय लोणचं केलं होतं वहिनी. वा वा वा. हे तू रेसिपी शिकून घे. हो नक्की. काही द्या मला जायच्या आधी. मला पण काय भाऊ तुम्ही पण. अरे म्हणजे काय? खरंच काय पण तुम्ही. का तुम्हाला हे बरं जमतं. ही कला चांगली जमते. म्हणजे असं लोकाईले हरभऱ्याच्या झाडावर चढवायचं हो ना. आणि मध्ये ते काय योगा शिकलं होतं. काय स्वतःच जात असतात त्या योगाला. हे जे काय तुम्हाला जमतंय खरं सांगू मोरे भाऊ, तुमचं बघून मी पण एक कला शिकलोय. बरं झालं. कुठली? तुम्हाला कशाला कला शिकायला पाहिजे? तुम्ही मला टोमणे मारता ती काय कला नाही का तुमच्याकडे? ती तर खूप आधीपासून आहे. एक पण संधी सोडू नका मला टोमणे मारण्याची. चल ती काय कला आहे? अगं ते माझं तुझ्यावरचं प्रेम आहे. ए अरे थांबा केवढं ते बघा ती लास्ट टाइम मग बघवत नाही ते. काय
मोरे वहिनी अहो हात बघायची कला शिकलोय मी. हात बघता म्हणजे हातावरच्या रेषा बघून भविष्य सांगता तुम्ही? म्हणजे काय आता तुमच्यापैकी कोणाचंही भविष्य सांगू शकतो आणि बरोबर सांगू शकतो अगदी. हा तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी आत्ता पुरावा देतो. तुमच्यापैकी कोणाचंही भविष्य बघून सांगतो. कोणाचा हात बघू पहिले? मी मला अशा गोष्टींमध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे. बाबा माझा हात कुठला हात? डावा डावा. डावा. थांब. बाई अबे पोट्टी होणार आहे तुला. बाबा, मला काय सांगू, आम्हाला मुलगीच हवी आहे. हो ना? बाबा हा. माझा हात बघा ना. असं का होतं? अबे गधड्या तो उजवा हात दाखव. मला कोण होणार? अरे मुलगीच आहे तुझ्या पण हातात. बघ आपली जोडी कसली भारी आहे. मला पण मुलगी, तुला पण मुलगी. अबे अभि, आपल्याला काय वेगवेगळी बाळं होणार आहेत का? बाबांनी मगाशी तेच सांगितलं ना मला, मुलगी. मुलगीस का? जुळी झाली तर? जोडी. बाबा ते काय हा? नोकरीचं तोंड सरळ कर. विनया अबे घाबरून जगायचं सोड भी. आता मस्त मोकळा स्वच्छंदी राहा ना, आनंदी राहा. अबे 15 दिवसात तुला चांगली नोकरी घावती की नाही बघ. पार्टी. बाबा सुमित साथ स्मित पट्ट्या धीर सोडू नको. अबे तुझ्या आयुष्यात प्रेमच प्रेम आहे. आता जेवढं प्रेम मिळालंय ना बाबा मला, तेवढं मला जन्मभर पुरे. अबे काय रे? तुम्ही हा टॉपिक आपण बदलूया. हो बरोबर आहे. काय तुझं भविष्य साफ. अबे माझा हात सोड. थांबणार आहे जरा. इतका वेगळा लागतोय याचा हात बघायला. अबे नाचा तुझ्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे बे. काय पोरींचा प्रॉब्लेम आहे. कधी नसतो. नाही म्हणजे त्यातलं खरं प्रेम ओळख म्हणजे तुझ्या आयुष्यातला सगळा प्रॉब्लेम मिटून जाईल. ओळख दादा माझं सांगा ना. वहिनी अहो लवकरच तुम्हाला सुनमुख बघायला मिळणार आहे. त्या हातात दिसतंय. तसं झालं तर खूप बरं होईल, म्हणजे माझी सगळी काळजीच मिटेल. बाबा माझा पण बघा. आकांक्षा अगं तुझ्या हातात पैसा येणार आहे. आणि कशामुळे येणार आहे माहितीये काय? अगं लवकरच तुझं प्रमोशन आहे मोठ्या. नाही 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 नागपूरकर याला काय अर्थ म्हणजे हे काय तुम्ही सगळ्यांचं चांगलं सांगता राहू या. काय असं असतं का कधी? काहीतरी वाईट असेल ना कोणाचं तरी. म्हणजे वाईट आहे ना, पण मी बाबा चांगलं तेवढं सांगणार.
उगाच पोट्टांले घाबरायचं कशाला. करेक्ट आहे. बरोबर आहे दादा तुमचं, अगदी बरोबर आहे. श्रीकांत तुझा दाखव ना, बघू ना तुझ्या बिझनेस मध्ये कशी आणि कधी प्रगती येते. हा आणि नाही, नाही. लग्नाचं पण नाही प्लीज, माझा असल्या गोष्टींवरती विश्वास नाहीये. माझं भविष्य मी स्वतः घडवतो. आलोच. अरे थांब. अरे